मृत्यू प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात शिवसैनिक आणि पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले, संतापले आणि त्यांनी रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शनं सुरू केली आहेत। शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरती अगदी चिल्लर सुद्धा फेकली, तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बोर्डवरती शाई फेकली, काळं फासलं। या प्रकरणातील दोषींवरती कठोर कारवाईची मागणी या दोघांकडूनही करण्यात येते, तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा करण्यात येते आहे। ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। शिवसैनिक आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। चिल्लर फेकतानाची दृश्य देखील आपण पाहू शकतोय। तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय पतित पावन संघटनेने रुग्णालयाच्या बोर्डाला काळं फासलं, शाई फेक आंदोलन त्यांनी केलं। ही दोन्ही दृश्य सांगतायत की पुणे सध्या किती आक्रमक झाले, पुण्यातलं वातावरण सध्या किती तापलेलं आहे आणि हे वातावरण तापलंय ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात। याचं कारण ठरलंय या रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू। तर मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केलंय। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी शिंदेच्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात जाण्यापासून अडवलेलं आहे। एकंदरीतच शिवसैनिकांनी रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न केला होता, घुसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरलंय। अरे हो ना ते तू हे बघ ते घे काय पासलेलं हे पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून त्या स्त्रीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे आणि यांची लायकी चिल्लरपेक्षा वाईट आहे। खऱ्या अर्थाने एका दोन छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे। मंत्रालयातून वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांना फोन केला होता की तिथे तुम्ही त्यांना तत्काळ त्यांच्यावर उपचार करा, तुम्हाला जो काही तुमचं बिल असेल ते भरून दिलं जाईल। तरी देखील या हॉस्पिटलनी काही त्यांना न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडफडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे। या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करतात आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर यांना फेकून भीक दिलेली आहे। आता भीक देण्याचं गुन्हा आहे का इथे? तर मंगेशकर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी नेमकं यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील एकदा पाहूयात। दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल। अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसीट सुद्धा समोर आली, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? याविषयी आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडे जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ। तर पतित पावन संघटनेनं बोर्डावरती शाई फेकली आणि रुग्णालयाच्या बोर्डवरती त्यांनी काळं फासल्याचं पाहायला मिळालं। आधी शिवसैनिक आक्रमक तर झाले होते, मात्र यात भर पडली ती पतित पावन संघटनेची। ही दृश्य आपण पाहतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय लिहिलेल्या बोर्डवरती त्यांनी काळं फासलेलं। या रुग्णालयाचा निषेध केला जातोय। चॅरिटेबल ट्रस्ट असून देखील केवळ पैशांच्या कारणानं एका गर्भवतीचा जीव गेलेला आहे आणि म्हणून पुण्यात या संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 10 लाख रुपयांची मागणी रुग्णालयानं केली होती, मात्र 2.5 लाख भरायला तयार असतानाही उपचार केले नाही असा आरोप जो आहे तो कुटुंबियांनी केलेला आहे मृत गर्भवती महिलेच्या आणि त्यानंतर त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत। रुग्णालयाच्या बोर्डवरती काळं फासण्यात आलेलं आहे। आंदोलक आता
आक्रमक झालेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील त्या ठिकाणी आहे. दीनानाथ रुग्णालयात शिरण्याचा घुसण्याचा प्रयत्न हे संपूर्ण आंदोलक करताना दिसत आहेत. मात्र पोलीस त्यांना रोखून त्यांनी धरलेला आहे आणि रुग्णालयाच्या प्रशासनाबद्दल सांगायचं तर अहवाल जो आहे तो पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि कारवाईला ते साथ देणार असल्याचं कळत आहे. दरम्यान दीनानाथ रुग्णालयाला अहवाल देण्यासाठी 2 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. अहवालानंतर खरं कारण समोर येईल आणि त्यानुसार कारवाई होणार अशी माहिती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे. जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवस दिले आहेत सविस्तर अहवाल देण्यासाठी, तर दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेनंही दणका दिलाय. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारण दाखवा नोटीस बजावलेली आहे. महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता रुग्णालयाकडून खुलासा मागितलेला आहे.